वर्षी माननीय उच्च न्यायालयाने स्वयंस्पष्ट निर्देश दिले. 9 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये पीओपी मूर्तीवरील बंदी उठवलेली आहे. म्हणजे पीओपी मूर्ती करायची आहे, पण त्याला काही मर्यादा आहेत. जसं की शासनानं धोरण तयार करायचं होतं की या पीओपी मूर्तीचं विसर्जन कसं करावं. तर या अनुषंगानं उच्च न्यायालयाचे निर्देश आणि शासनानं ज्या दिलेल्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार जास्तीत जास्त आपण शाडूच्या मूर्ती बनवण्याकडे प्रोत्साहन द्यायचं आहे नागरिकांना. प्लस जे पीओपी मूर्त्या असतील त्या मूर्त्या 6 फुटापेक्षा कमी ज्या आहेत, मंडळांसाठी पण सूचना आहेत आणि घरगुतीसाठी पण सूचना आहे. तर 6 फुटांपेक्षा ज्या कमी उंचीच्या ज्या पीओपी मूर्त्या आहेत त्याचं बंधनकारक असं आहे की त्याचे विसर्जन फक्त आपण कृत्रिम तलावातच करायचं आहे. ते कुठल्याही नैसर्गिक स्रोतात जसं की विहीर, नदी, नाले, समुद्र अशा ठिकाणी नाही करायचं आहे. तर आणि 6 फुटाच्या वरच्या ज्या आहेत तिथं पण असं आहे की जर ते पण कृत्रिम मध्ये होत असेल तर ती करा, आणि जर होतच नसेल किंवा मर्यादाच असतील तर मात्र त्या नैसर्गिक स्रोतात करायचं आहे. पण त्याही केसमध्ये त्या केल्या तर हे पनवेल महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमुळे दुसऱ्याच दिवशी त्या मूर्त्या म्हणजे पूर्ण त्याचं विघटन होण्यापूर्वी ते आपल्याला काढून घ्यायच्यात, अशा त्या सूचना आहेत. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की जे मूर्तिकार आहेत त्यांना जर नागरिकांची जो आपण परंपरानुसार बनतो की नागरिक बऱ्यापैकी पीओपीला मागणी करतात, तर पीओपी मूर्ती देताना यावेळी सूचना अशा आहेत की त्याच्या मूर्तीच्या मागे लाल कलरचा ठिपका, लाल कलरचा पॉइंट आपल्याला हे करायचा, जेणेकरून ते नागरिकाला कळावं की ही पीओपी मूर्ती आहे. त्यामुळे मूर्तिकार बांधवांना विनंती आहे की शासनाच्या तशा स्पष्ट सूचना आहेत की मूर्ती विक्री करताना पीओपीची मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल अशा स्वरूपाचे ऑइल पेंटने लाल रंगाने गोल आकाराचे चिन्ह करावे. आता हे स्पष्ट निर्देश आपण शासनाने दिलेले आहेत, त्यानुसार हे आम्ही आपल्याला ते कळवत आहोत. त्याचबरोबर पीओपी मूर्ती आपण जी विक्री करतो ना, तर ते मूर्तिकाराने त्याची नोंद ठेवायची आहे. म्हणजे आज रोजी किती मूर्त्या पीओपी गेल्या, कुणाला गेल्या, काय थोडेफार एक रजिस्टर मध्ये नोंद ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून पुढच्या वेळी शासनाच्या उच्च न्यायालयाच्या ह्याच्यात काही आपल्याला आकडेवारी देताना ते मूर्तिकारांकडून आपल्याला घेता येईल. तर त्या एक शासनाच्या सूचना आहेत. त्यासोबतच हे जे आता मी सूचना दिल्या की पीओपीची मूर्तीचं विसर्जन कसं करावं, की 6 फुटाच्या आतले असेल तर ते फक्त कृत्रिम टँक मध्येच करावं. सोसायटीजनी समजा तिथल्या तिथं कृत्रिम टँक त्यांच्या अनुस्तरावर पण केला तर तोही स्वागतार्ह आहे. तर असे जे विसर्जनाची माहिती पुस्तिका ही पनवेल महानगरपालिकेमार्फत आपणाला म्हणजे मूर्तिकारांना किंवा मूर्ती विक्रेत्यांना दिली जाईल. तर ते मूर्ती विक्रेत्यांनी कंपल्सरी गणपती मूर्ती दिली पीओपीची की त्यासोबत ती एक छोटीशी अशी पॅम्पलेट टाईप असेल ते पण त्या नागरिकांना द्यायचं आहे. तर हे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्यास जर मोठी मूर्ती असेल ना तर ती दरवर्षी तीच वापरली जाईल असं त्याचा प्रयत्न करावा. म्हणजे प्रतिकात्मक म्हणजे विसर्जनासाठी ना लहान छोटी मूर्ती मंडळांनी सुद्धा बसवावी आणि त्या छोट्या मूर्तींचं विसर्जन करावं, आणि ती मोठी मूर्ती आहे ती दरवेळी पासॉन करायची, म्हणजे दरवर्षी ती वापरत जावी अशा शासनाच्या सूचना आहेत. पीओपीच्या मूर्ती संकलित करून किंवा त्या पुनर्वापर करता येईल अशा अनुषंगाने आपल्याकडे काही उपाययोजना असेल तर शासनाने अशाही सूचना दिल्यात की एनजीओ सोबत टायअप करा किंवा करारनामा करा, जेणेकरून त्या रिन्युएबल म्हणजे त्या वापरल्या, म्हणजे कोणी दिलं कृत्रिम टँक मध्ये त्याचं बुडवलं की आम्ही ते वर काढून ठेवत असतो मूर्ती, आणि ती मूर्ती समजा आपल्या मार्फत संकलित करून ते रिन्युएशन म्हणजे पुनर्वापर त्याचा होऊन दरवर्षी पुढच्या वर्षी ती वापरता येईल. अशी काही आपल्याकडे उपाययोजना असेल तर 100% आमच्या मार्फत ती आपल्याकडे स्वागतार्ह आहे. तर तशा काही सूचना असतील तर आपण आम्हाला सांगाव्यात. मागच्या वेळी सर आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची स्पर्धा घेतली होती, उत्सव गणरायाचा आणि जागर पर्यावरणाचा अशी ती टॅगलाईन होती. तर त्यामध्ये पण बरेचसे आपण चांगले बक्षीस रकमेचे आपण स्पर्धा घेतली होती आणि ते वाटप केलं होतं. तर त्याचं बक्षीस वितरण आपल्याला करायचं आहे. ते आपण आपली वेळ घेऊन नक्कीच आता 15 ऑगस्ट पूर्वीच आपण त्याचं थोडंसं प्लॅन करू. एक सप्तपदी आहे आपली, ती सप्तपदी नागरिकांमध्ये रुजवायची आहे. त्यामध्ये शाडू मूर्तीच्या म्हणजे पर्यावरणपूरक गणपतीचा वापर करावा, पर्यावरणपूरक सजावट असावी, प्लास्टिक वगैरेला पूर्णतः बंदी आहे, घरगुती पण आणि सार्वजनिक मंडळांनी पण. त्यासोबतच प्लास्टिक मुक्त असा पूर्ण उत्सव आपण साजरा करायचा आहे. निर्माल्य जे व्यवस्थापन आहे ते सोसायटीजनी त्यांच्या स्तरावर निर्माल्य घेऊन किंवा आमच्या कृत्रिम टँक जिथं असतील तिथं निर्माल्य कलश असेल तिथं ते द्यायचं आहे, ते पाण्यात नाही सोडायचं आहे. त्याचबरोबर विविध जनजागृती उपक्रम आपण घ्यायचे आहेत, म्हणजे आपण सुद्धा आपल्या स्तरावर जनजागृती उपक्रम घ्यायचे आहेत. आणि असं हे सगळं विसर्जन व्यवस्थापन वगैरे सगळं आपण आपल्या लेवलला करत आहोत. आता या अनुषंगाने सर
ह्या वर्षी सुद्धा आपण एक नवीन स्पर्धा आपण उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचाही आपण लॉन्च करत आहोत. ते आपण पुढच्या ते वितरण ज्यावेळी करू बक्षिसांचं त्यावेळी ते आपण लॉन्च करू. महानगरपालिकेच्या अंतर्गत जी मूर्तीची विक्रीसाठी दुकानं लावल्यात त्यांचं सर्वेक्षण होणे, त्यांचा आधार कार्ड, मोबाईल नंबर आपल्याकडे आणि त्यातला ॲड्रेस हा आपल्याकडे हवा आहे. आणि त्याचं तिथं POPचे मूर्ती किती आणि शाडू मातीच्या मूर्ती किती याचाही सर्वेक्षण झाला पाहिजे. काळाची गरज आहे. कृत्रिम तलाव हा त्यातूनच निर्माण झालेला आहे. आपण निसर्गाचं भयंकर नुकसान केलेलं आहे आणि अजूनही करतो आहोत. ते आपल्याला कुठंतरी थांबवणं हे गरजेचं आहे. पालिकेकडे अशी काही पर्याय जागा आहे का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे असं बनवायलाही विकायलाही असं. आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा की जे घरगुती मूर्त्यांसाठी तुम्ही पारितोषिक ठेवतात, डेकोरेशनसाठी ठेवतात, तसं मूर्तिकारांसाठी काही पारितोषिक आहे का? आपण अतिशय चांगल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. खरं तर श्री गणेशाचं रूप हे निसर्गाचं रूप आहे आणि ज्या काही श्री गणेशाच्या आख्यायिका, पौराणिक आख्यायिका आहे त्यामध्ये श्री गणेशाने पर्यावरण संवर्धनाचेच मेसेज हे आपल्याला दिलेले आहेत. आपण फक्त अंध होऊन त्यांच्या ज्या सूचना होत्या किंवा त्या ज्या पौराणिक आख्यायिका याच्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करू लागलो. पण आपल्यासारखे पर्यावरण प्रेमी नागरिक हे सातत्याने यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी मला आपलं सर्वांचं विशेष कौतुक आहे. या इथे काही सूचना आलेल्या त्या अनुषंगाने मी आपल्याशी थोडक्यात बोलतो. जी बैठकीची सूचना आहे यामध्ये मी आपला प्रशासनाला सांगू इच्छितो की जे मूर्तिकार आहेत आणि जे विक्री करणार आहेत यांची महानगरपालिकेमध्ये नोंद होणं अतिशय आवश्यक आहे. आणि मग ती नोंद झालेल्या सर्वांची बैठक, संयुक्त बैठक आपण लवकरात लवकर घेऊ. यामध्ये एक सूचना अशी आली की जानेवारी-फेब्रुवारी मध्ये पण ही बैठक घेतली गेली पाहिजे. तर पर्यावरण रक्षणासाठी जसं मॅडमनी सांगितलं की कायमच आपण दक्ष राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण आता ही बैठक घेत जाऊ. पण आपण जानेवारी-फेब्रुवारीला सुद्धा पर्यावरणाच्या निमित्ताने एक बैठक घेऊन या सर्व लोकांना आपण बोलवत जाऊया. यामध्ये निर्माल्य कलश आणि त्याचं नियोजन याबद्दल अतिशय चांगली सूचना आली. कारण निर्माल्यामध्ये प्रसाद रूपी पेढे, खोबरं, केळी, फळं हे जातात. तर त्यासाठी आपण आपल्या ह्या वेळेला नक्कीच आम्ही तो नियोजन करू की निर्माल्यामध्ये फुलं वेगळी आणि फळं आणि इतर जे खाद्यपदार्थ आहेत ते वेगळे, अशा आपण ज्या निर्माल्य कलश आहेत त्या पद्धतीने आपण लावून घेऊ एवढं निश्चित मी आपल्याला ग्वाही देतो. यानंतर विसर्जन तलावांच्या संख्येबद्दल आणि त्याच्या वापराबद्दल आणि काही ठिकाणी त्याचा जो वाईट वापर झालाय त्याबद्दल मॅडमनी जे लक्ष वेधलंय अतिशय वेदनादायी असं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले सर्व नगरसेवक सुद्धा या बाबतीत जागरूक आहेत. आत्ताच झालेल्या महासभेमध्ये अनेक नगरसेवकांनी या सूचना मांडल्यात. त्यांचं सुद्धा गेल्या वर्षी लक्ष होतं. गेल्या वर्षी ते नगरसेवक नव्हते, पण गेल्या वर्षीच्या संख्या काही तलाव हे अनावश्यक होते, काही ठिकाणी विसर्जनच झालं नाही, काही ठिकाणी 4-5च झालेत, असं झालेलं आहे. तर ह्या वेळेला आपण नक्कीच त्यामध्ये बदल करू आणि ती संख्या आपण जी खरोखरच उपयोगात येणारे नैसर्गिक आपलं जे कृत्रिम तलाव आहेत त्याची संख्या आपण जी उपयोगात येणार आहे त्यांचीच ठेवू. तिथला नियोजन आणि जे मॅडमनी सांगितलं की तिथल्या कर्मचाऱ्यांवर लोड येऊ नये म्हणून त्याचं सुद्धा नियोजन आम्ही आमच्या सर्व HODची बैठक घेऊन निश्चितच करू. म्हणजे त्यांच्यावर जर लोड नाही आला तर ते निश्चितच अधिक कार्यक्षमतेने काम करतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कर्मचाऱ्यांचं ह्यामध्ये मी तुम्हाला अजून एक हे करतो की पुढची जी बैठक आहे ती आपण लवकरच